नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. ह्याचं थोडं वेगळं नियोजन केलं होतं. टेम्परेचर वाढलेलं आहे, पाणी देणं चालू आहे. जर ह्याच्या पुढे लक्षात ठेवा शेतकरी बांधव, आता कळी तयार होणं चालू आहे, शेटिंग चालू आहे. आता टेम्परेचर वाढल्यामुळं आजपर्यंत आपण ह्याला 3 तास, काही प्लॉटला हेवी सॉईल 2.5 तास देत होतो. जर 3 तास पाणी देत असाल तर 3 तासाचं 3.5 तास करा, आणि 2.5 तास तुम्ही देत असेल तर 2.5 तासाचं 3 तास करा. आज आता ह्याच्यामध्ये निमॅटोबॅक्स आज सोडायचं आहे. पाणी चालू आहे का, हे जवळपास आता 2.25 तास झाले. आता एक 45 मिनिटामध्ये निमॅटोबॅक्स सोडल्या जाईल. 1 तासामध्ये समजा, का ते एक स्पेशल मोटर लावल्यामुळे प्रेशरमुळं ते जे औषधाचं पाणी ते घ्यायला थोडा वेळ लागतो. म्हणजे औषधासह 3.5 तास पाणी द्यायचं नियोजित आहे. आज आता निमॅटोबॅक्स हे अतिशय महत्त्वाचं आहे निमॅटोडसाठी. आता बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या, सर निमॅटोवर गाठीवर व्हिडिओ बनवा, पण आता ते कसं आहे, आता ते उकरत बसावं लागतं. निमॅटोडच्या गाठी काही नाहीत. परंतु हे कसं असतं, निमॅटोड हा सरासरी जेव्हा जमिनीमध्ये किंवा वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढते, म्हणजे पावसाळ्याचे दिवस, जून पासून डिसेंबरपर्यंत समजा, तेव्हा हवा कमी असते. तशा वेळेस दमट वातावरणामध्ये निमॅटोडचं प्रमाण वाढतं. मग अशा वेळेस काय करायचं, वर्षातून 2दा निमॅटोडवर ड्रिपद्वारे औषध देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण ह्याला रेस्ट पिरियडमध्ये व्हॅल्यूम प्राईम हे निमॅटोडसाठी अतिशय बेस्ट आहे. थोडं महागडं आहे, जवळपास 10,000 रुपये लिटरपर्यंत जातं. परंतु आपल्याला एकरी 500 ml हे निमॅटोडवर देणं गरजेचं आहे. तेव्हा एक दिलेलं आहे. आणि आज निमॅटोबॅक्स हे सुद्धा निमॅटोडवर अतिशय प्रभावी औषध आहे. तर निमॅटोबॅक्स हे एकरी 500 ग्रॅम हे औषध सोडा, म्हणजे तुम्ही निमॅटोडपासून थोडं सुरक्षित राहाल. निमॅटोड होऊ नये ह्याच्यासाठी काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, निमॅटोड झाल्यानंतर काय होतं, मग निमॅटोड झाल्यावर त्या गाठी, मग ते कलर बदलणे, अपटेक कमी होणे, मग पर्यायीनं एक झाड जायला सुरुवात होतं. म्हणून मी नेहमी म्हणतो, ह्याचा अपटेक अतिशय महत्त्वाचा आहे, आणि अपटेकसाठी मुळं अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आज निमॅटोडचं नियोजन केलेलं आहे. निमॅटोड एकरी 500 ग्रॅम सोडणं चालू आहे. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत त्यांनी निमॅटोबॅक्स एकरी 500 ग्रॅम सोडा, म्हणजे तुम्ही थोडे निमॅटोडपासून सुरक्षित राहाल. म्हणजे काळजी करायचं काम नाही. आणि अर्धा तास पाणी वाढवा, म्हणजे टेम्परेचर वाढत चाललं. मादी कळीला नर तर तो गळणारच आहे परागीकरण झाल्यानंतर. परागीकरण हो न हो त्याचे आपण पोलर शॅडर यूज करू नये, त्याचं वय झालं ते गळून जाणार आहे. परंतु आता भीती आता मादी कळीची कमी झालेली आहे, पोलन शॅडर चांगलं होत आहे. त्यासाठी काही काळजी करायची काम नाही. जे शेतकरी बांधव ह्या प्लॉटसोबत आहेत त्यांनी निमॅटोबॅक्स सोडण्याचं आज उद्या नियोजन करा, आणि मग निमॅटोडपासून सुरक्षित राहा. नमस्कार.